तर तिकडे हिंगोलीमध्ये 3 नगरपरिषदेची मतमोजणी होणार आहे। 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होते। हिंगोली वसमतमध्ये 6 फेऱ्यांमध्ये मतमोजणी आहे, तर वसमतमध्ये 15 टेबलवर मतमोजणी होणार आहे। मतमोजणीसाठी हिंगोली जिल्हा प्रशासन देखील आता सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि वसमत येथील मतमोजणी केंद्राच्या बाहेरून आढावा घेतलाय आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। वसमत येथील ITI या ठिकाणी जे आहे ते आज मतमोजणीला सुरुवात होणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। जवळपास 6 फेऱ्यांमध्ये 15 टेबलवरती या ठिकाणी जे आहे ते मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आणि हिंगोली शहरामध्ये आपण जर बघितलं तर हिंगोली नगर परिषद आहे त्या ठिकाणी 6 फेऱ्यांमध्ये 15 टेबलवरती मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आणि जी कळमुरी नगर परिषद आहे या नगर परिषदेमध्ये 3 फेऱ्यांमध्ये 10 टेबलवरती मतमोजणीला सुरुवात होणार आहे। संपूर्ण आपण जर जिल्ह्याचं जर बघितलं तर हिंगोलीमध्ये शिवसेना आमदार संतोष बांगर त्याचबरोबर भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। आणि वसमतमध्ये जे राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। आणि कळमरीमध्ये आपण जर बघितलं तर शिवसेना आमदार संतोष बांगर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। आज 10 वाजता या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे। संपूर्ण तयारी जी आहे ती प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे। आणि आता 10 वाजता जे मतमोजणीला सुरुवात होणार आहे त्या अगोदर आपण मला अधिकारी आहेत, मला सांगा आज 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे, कसं तयारी आहे काय सांगाल? आपण मतमोजणीसाठी एकूण 15 टेबलची व्यवस्था केलेली आहे। त्यामध्ये 150 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे आणि त्या सर्व प्रत्येक टेबलवर 6 राऊंडच्या माध्यमात आपण मतमोजणीची प्रक्रिया करणार आहोत। मतमोजणीसाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्यासाठी त्यांना आपण ओळखपत्र आहेत, पासेस दिलेले आहेत, त्याचं तपासणी करून त्यांना इथं प्रवेश दिला जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।